नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी इथे तवा कुलचा बनवणार आहे. रेसिपी एकदम सोपी आहे. बिना यीस्ट, बिना ओव्हन, घरच्या साहित्यात तव्यावर एकदम सॉफ्ट आणि जाळीदार असा कुलचा मी बनवणार आहे. हा कुलचा बनवायला एकदम सोपा आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 1 किलो मैदा चाळून घेतलेला आहे. आता यामध्ये मी 4 मोठे चमचे पिठी साखर घालणार आहे. पिठी साखर न विसरता आपल्याला घालायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ, 2.5 चमचा बेकिंग पावडर, आणि 1 चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. आणि हे आपल्याला कोरडंच असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा नसेल तर तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्याचं प्रमाण तुम्ही थोडं जास्त वाढवू शकता. आता हे छान आपल्याला एकत्र असं करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये मी 2 चमचे तूप सोडून घेते. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल वापरला तरीही चालेल. आता यामध्ये मी 6 चमचे दही घालून घेणार आहे. ज्या चमच्याने मी तूप आणि पिठी साखर घेतलं होतं त्याच चमच्याने मी या इथे दही घालून घेत आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. त्यामुळे तुम्ही तूप आणि पिठी साखरसाठी जो चमचा वापरता त्याच चमच्याने तुम्ही दही घाला. आता याला छान असं मिक्स करून घेऊया. सगळ्या पिठाला तूप आणि दही लागेल असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे माझं छान मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये मी कोमट पाणी घालून याचा मऊसर असा गोळा मळून घेते. थोडं थोडं कोमट पाणी घालून याचा मऊसर गोळा होईपर्यंत मी याला छान मळून घेते. हे पीठ मळताना आपल्याला कोमटच पाणी वापरायचं आहे. थंड किंवा जास्त कडकडीत असं पाणी आपल्याला वापरायचं नाही. कोमट पाण्याने मी याचा मऊसर असा गोळा मळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. इतकं सॉफ्ट असं हे कणिक आपल्याला मळायचं आहे. आता यावरती मी तेल सोडते आणि अजून एक 3 ते 4 मिनटं याला मी छान असं मळून घेते. 3 ते 4 मिनटात हे माझं कणिक छान मळून झालेलं आहे. आता याला एका पातेल्यामध्ये झाकण लावून 1 तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया. हे छान फर्मेंट झालं की याचा आपण कुलचा बनवायला घेऊया. 1 तास झालेला आहे. तुम्ही बघू शकता कणिक छान असं फर्मेंट झालेलं आहे. यामध्ये खूप छान अशी हवा भरली गेलेली आहे. आता हे कणिक आपण परातीमध्ये काढूया आणि याला अजून 5 ते 6 मिनटं छान मळून घेऊया. हे छान असं मऊ आणि सॉफ्ट आपलं मळून झालेलं आहे. आता कुलचा बनवूया. त्यासाठी यातील एक गोळा आपण तोडून घ्यायचा आहे आणि याचा असा गोळा करून घ्यायचा आहे. या पद्धतीने मी सर्व गोळे करून घेणार आहे. आता कुलचा लाटून घेऊया. त्यासाठी तयार केलेला गोळा आपल्याला मैद्यामध्ये बुडवायचा आहे आणि याला थोडं लाटून घ्यायचं आहे. खूप मोठं नाही, थोडंच याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. खूप मोठं नाही पण मीडियम असं लाटून घ्यायचं आहे. आता यावरती मी कलोंजी घालून घेते. कलोंजी घालून झालं की थोडं कोथिंबीर घालायचं आहे आणि याला प्रेस करून लाटून घ्यायचं आहे. पीठ लावल्यामुळे हे सुरुवातीला थोडं चिटकत नाही, त्यामुळे थोडं प्रेस करून आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. कलोंजी आणि कोथिंबीर व्यवस्थित चिकटली की याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही याला छान लाटून घ्यायचं आहे. खूप पातळ किंवा खूप जाडसर असं याला आपल्याला लाटायचं नाही. मीडियम असं आपल्या याला लाटून घ्यायचं आहे.
या इथे माझा कुलचा लाटून तयार झालेला आहे. हे मी बाजूला ठेवते आणि दुसरा कुलचा मी तुम्हाला दाखवते. जर तुमच्याकडे कलोंजी नसेल तर या पद्धतीने तुम्ही कुलचा बनवा. त्यासाठी मी कणकेचा गोळा घेतलेला आहे. त्यावरती थोडं तीळ आणि कोथिंबीर घालून याला लाटून घेते. याला पीठ लावलं नाही त्यामुळे थोडं चिकटतं. सुरुवातीला याला असंच लाटून घ्या. त्यानंतर थोडं मैदा यावर भुरभुरा आणि याला दोन्ही बाजूने चपातीप्रमाणे लाटून घ्या. हा कुलचाही चवीला छान लागतो. तीळ तर सगळ्यांकडेच असतात, त्यामुळे जर तुम्हाला कुलचा खायची इच्छा झाली आणि कलोंजी नसेल तर तीळ घालून तुम्ही हा कुलचा नक्कीच बनवू शकता. आता हाही माझा कुलचा लाटून तयार झालेला आहे. आता आपण कुलचा भाजून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर आधीच नॉनस्टिक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. कुलचा भाजण्यासाठी आपल्याला नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा आहे. आता यावरती मी थोडं तेल लावते आणि कुलचा टाकून घेते. ज्या बाजूला आपली कोथिंबीर नाही ती बाजू आपल्याला खाली करायची आहे. थोडा वेळ 2 ते 3 मिनटे याला असंच भाजून घ्यायचं आहे. यावर छोटे छोटे बबल्स आले की याच्या बाजूने आपल्याला पाणी सोडायचं आहे आणि ताट झाकून याला 3 ते 4 मिनटं शेकून घ्यायचं आहे. फक्त पाणी सोडताना बाजूनेच सोडायचं आहे, कुलच्यावर अजिबात सोडायचं नाही. 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. आपण कुलचा चेक करूया. आता मी हे झाकण काढते आणि कुलचा पलटून घेते. तुम्ही बघू शकता किती छान असा कुलचा आपला भाजला गेलेला आहे. दुसऱ्या बाजूनेही याला मी छान असं भाजून घेते. असं प्रेस करत करत याची दुसरी बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा आपला कुलचा भाजलेला आहे. जर तुम्हाला बटर कुलचा हवा असेल तर यावेळी आपल्याला थोडं बटर घालायचं आहे आणि असं प्रेस करत करत याला गोल फिरवत फिरवत दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला हा कुलचा शेकून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता याला कलर किती छान आलेला आहे आणि हा आपला कुलचा किती छान असा तयार झालेला आहे. हा कुलचा भाजून झालेला आहे. मी बाजूला काढते आणि याच पद्धतीने मी दुसराही कुलचा भाजून घेणार आहे. हे मी भाजून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनही दाबा. त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला बटर नको असेल तर बटर न लावता असाच कुलचा भाजून घ्यायचा आहे. हा कुलचाही बटर न लावता खूप छान लागतो. असं प्रेस करत करत आपल्याला कुलचे भाजून घ्यायचे आहेत. एकाच वेळी तुम्ही 4 ते 5 कुलचे लाटून ठेवून नंतर भाजून घेऊ शकता. हे एकमेकांना चिटकत नाहीत. आधी लाटून ठेवून नंतर जेवायला बसल्यावर असं भाजून घेऊ शकता. हे तयार झाले आपले कुलचे. किती सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही बघू शकता. हे कुलचे तुम्ही छोलेबरोबर, पनीरच्या भाजीबरोबर खाऊ शकता. चवीला एकदम मस्त असे लागतात. एकदम जबरदस्त असे आपले कुलचे तयार झालेले आहेत. किती सुंदर दिसत आहेत तुम्ही बघू शकता. हे कुलचे तुम्हीही घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसंच वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.